कोल्हापूर शहरातील नागरिकांमध्ये एका बिबट्याची दहशत पसरली आहे। कोल्हापूरच्या एका हॉटेलच्या परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळाल्यावर वन विभाग आणि स्थानिक पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे। सध्या हा बिबट्या ताराबाई पार्क परिसरातील महावितरण कार्यालयाजवळ अडकलेला असून परिसरात मोठी गर्दी होऊ नये यासाठी सुरक्षा उपाय वाढवण्यात आले आहेत। वन विभागाचे अधिकारी बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र यावेळी बिबट्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर अचानक हल्लाबोल केलाय। दरम्यान परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। स्थानिकांनी सांगितले की बिबट्याची उपस्थिती पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। काही लोकांनी आपली वाहने तात्पुरते पार्किंगवर सोडली तर काही नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतलाय। वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बिबट्याला सहजतेने पकडण्यासाठी सुरक्षा आणि संयम राखणे आवश्यक आहे। आगामी काही तासात बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्याचे प्रयत्न सुरू राहणार आहेत। वन विभाग आणि पोलिसांची संयुक्त मोहीम शहरातील नागरिकांसाठी सुरक्षिततेसाठी महत्त्वाची ठरत आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, कोल्हापूर।